Student, today we are going to learn 10th standard poem A Teenager Prayers. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीमधील अ टीनेजर प्रेयर्स ही पोयम शिकणार आहोत, लर्न करणार आहोत. अ टीनेजर प्रेयर्स म्हणजे काय? किशोरवयीन विद्यार्थ्यांनी केलेली, देवापुढे केलेली प्रार्थना. टीनेजर प्रेयर्स म्हणजे काय? तर किशोरवयीन विद्यार्थ्यांनी किंवा किशोरवयीन मुलांनी देवापुढे केलेली प्रार्थना, त्याला टीनेजर प्रेयर्स असे म्हटलेले आहे. तर पोयमला सुरुवात करूया. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन आय मस्ट मेक, आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. इथे सांगितलेलं आहे की प्रत्येक दिवसाची सुरुवात ही नवीन आहे आणि प्रत्येक दिवस हा नवीन आहे. डिसिजन आय मस्ट मेक, प्रत्येक दिवसाचा निर्णय हा मलाच घ्यायचा आहे. डिसिजन म्हणजे निर्णय. प्रत्येक दिवसाचा निर्णय हा मलाच घ्यायचा आहे. आय एम द ओनली वन टू चूज, आणि तो रस्ता किंवा तो मार्ग मलाच निवडायचा आहे. आणि आज मी काय निर्णय घेणार हा मार्ग किंवा हा डिसिजन मलाच घ्यायचा आहे. द रोड दॅट आय विल टेक, आणि मी निवडलेल्या मार्गावर मलाच जायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे डिसिजन म्हणजे निर्णय, आजच्या दिवसाचा निर्णय हा मलाच घ्यायचा आहे आणि त्या मार्गावर मलाच जायचं आहे आणि तो मार्ग मलाच निवडायचा आहे, चूज करायचा आहे, म्हणजे निवडायचा आहे. I can choose to take the road of life that lead to great success, or travel down the darkened road that lead to great distress. तर आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, मी जर माझ्या जीवनाचा मार्ग निवडू शकलो आणि त्या चांगल्या रस्त्यावर मी जर जाऊ शकलो, तर दॅट लीड टू ग्रेट सक्सेस, तर मला खूप असं सक्सेस मिळणार आहे, यश मिळणार आहे. त्या मार्गावर गेल्यानंतर मला भरपूर असं यश मिळणार आहे. ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, आणि जर मी एखादा वाईट रस्ता निवडला, डार्कन म्हणजे वाईट मार्गाने जर मी लागलो, तर दॅट लीड टू ग्रेट डिस्ट्रेस, तर मला खूप डिस्ट्रेस माझ्या मनामध्ये निर्माण होईल, म्हणजे चिंता किंवा खूप ताण निर्माण होईल. जर मी माझा रस्ता योग्य प्रकारे निवडला नाही, तर मला खूप ताण निर्माण होईल, मी डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकते. तर इथे सांगितलेलं आहे, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, मी माझ्या जीवनाचा मार्ग निवडू शकतो. दॅट लीड टू ग्रेट सक्सेस, आणि जर मी माझ्या जीवनाचा चांगला मार्ग निवडला, तर मला खूप ग्रेट सक्सेस मिळणार आहे, यश मिळणार आहे. ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड टू ग्रेट डिस्ट्रेस, आणि जर मी माझ्या जीवनाचा योग्य असा मार्ग निवडला नाही, तर माझ्या मनामध्ये किंवा मला खूप डिस्ट्रेस होणार आहे, म्हणजे त्या खूप चिंता निर्माण होणार आहे माझ्या जीवनामध्ये. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, दॅट आय माइट क्लिअरली सी, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. प्लीज ओपन अप माय आईज दॅट डिअर लॉर्ड, इथे कवी सांगत आहे की हे देवा, माझे डोळे सतत उघडे ठेव. दॅट आय माइट क्लिअरली सी, जेणेकरून मला सगळं काही स्पष्टपणे दिसेल. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी तू माझ्या पाठीशी राहा, माझा पाठीराखा हो, आणि जेणेकरून मला या जगातल्या चांगल्या वाईट गोष्टी स्पष्टपणे दिसतील. त्यामुळे हे देवा, तू मला नेहमी मदत कर आणि नेहमी माझ्या पाठीशी राहा, मला योग्य रस्ता दाखव. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, जेणेकरून मी माझ्यामध्ये चांगुलपणा निर्माण करेल किंवा मी स्वतःला बेस्ट तयार करीन. अशा प्रकारच्या मार्गावर मला नेण्याचा प्रयत्न कर. प्लीज ओपन अप माय आईज, प्लीज म्हणजे कृपा करून. बेस्ट म्हणजे चांगले. हे
Lord to just say no. Help Lord to just say no when temptation comes my way. Temptation म्हणजे a strong wish to do something bad or wrong. तर इथे help Lord to just say no. हे देवा मला कधी कधी नाही म्हणण्याची सुद्धा ताकद दे. कारण जर मी नाही म्हणायला जर शिकले नाही तर या जगामध्ये एकमेकांशी वागताना किंवा या समाजात वावरताना कोणी ना कोणी माझा फायदा घेणारा राहील किंवा मला फसवणारा राहील, तर माझ्याकडून काम करून घेणारा राहील, तर कधी कधी मला एखाद्या गोष्टीसाठी नाहीसुद्धा म्हणता आले पाहिजे. तर या गोष्टीसाठी तू मला मदत कर. वेन टेम्पटेशन कम्स माय वे, जेव्हा माझ्या मार्गामध्ये खूप चिंता किंवा काही दुःख किंवा किंवा कुठला मार्ग आला, बॅड रॉंग अशा काही गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडल्या, तर तू मला त्यातून मार्ग काढण्यासाठी मदत कर आणि अशा वेळेस मला नाही म्हणता आले पाहिजे. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. आणि प्रत्येक दिवसासाठी मला माझी बॉडी फिट ठेवावी लागेल, क्लीन ठेवावी लागेल, जेणेकरून मी जर तंदुरुस्त राहिलो किंवा मी जर स्ट्रॉंग राहिलो तर मला या सगळ्या गोष्टीचा सामना करता येईल. प्रत्येक दिवसाची सुरुवात नव्याने करण्यासाठी मला माझी बॉडी स्ट्रॉंग ठेवायला पाहिजे आणि चांगल्या मार्गावरून मला जायला पाहिजे. When my teenage years are over, I know that I will see that life is life its very best with you walking next to me. तर इथे टीनेजर्सनी देवाला सांगितलेलं आहे की व्हेन माय टीनेज इयर्स, जेव्हा माझं टीनेजर्स वय संपेल, जेव्हा माझं किशोरवयीन वय संपेल आणि जेव्हा मी मोठा होईल, या जीवनामध्ये काहीतरी बनेल, तेव्हा जेव्हा मी मागे वळून बघितलं तर मला माझं आयुष्य अगदी बेस्ट झालेलं दिसेल. मी माझ्या जीवनामध्ये खूप चांगली गोष्ट केलेली मला दिसणार आणि इथून पुढेही माझ्या जीवनामध्ये चांगलं होण्यासाठी तू नेहमी माझ्या पाठीशी राहा. हे देवा, तू नेहमी माझ्या पाठीशी राहा. तर अशा प्रकारची ही अतिशय सुंदर अशी पोयम कविता जे मोस या पोएटने लिहिलेली आहे आणि हे टीनेजर्स वयीन मुलांना खूप चांगली प्रेरणा देणारी आहे. कारण टीनेजर्स वयातील मुलांच्या जीवनामध्ये त्या वयांमध्ये अनेक नवीन नवीन घडामोडी घडत असतात. अशावेळी प्रत्येक गोष्टीचा सामना करण्यासाठी त्यांना स्ट्रॉंग होणे गरजेचे असते आणि त्यांना स्ट्रॉंग करण्यासाठी, त्यांना मोटिवेट करण्यासाठी ही अतिशय सुंदर पोयम जी आहे अ टीनेजर्स प्रेयर्स, याचे स्पष्टीकरण आज आपण बघितलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला ही पोयम नक्कीच समजलेली असेल. तर भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.